मी दर्शन द्यायला कुणाकडे जात नाही, तुझ्याकडे आलो. यावरून तुझा अधिकार काय? तुला मी दर्शन द्यायला आलो म्हणजे महिमा संताचा मी वाढवत असतो, दुसरं मी काहीच करत नाही. माझे जे भक्त आहेत त्यांचा महिमा मी वाढवतो, कारण मला कोण ओळखत होतो? मी तर फक्त होतो बिझनेस चेतन. मला साकार माझ्या भक्तांनी केलं. हा विठोबा आहे, हा राम आहे, हा कृष्ण आहे, हे सगळं मला कोणी केलं? म्हणून जे आंतरिक भक्त आहेत, इथे फार रामायणात विचित्र व्याख्या आहेत. नकरी दंभाचा सायास पहिल्यांदा हे लक्षात ठेवा. जे दंभ करत नाहीत, ज्यांच्या भक्तीचा प्रचार होत नाही, लोकांना हे महाराज आहे त्याचा पत्ता नाही, ते संत. आणि ज्यांना सगळे लोक ओळखतात ते दिसणारे महाराज असतात, असणारे नाही. कोण ओळखत होतं शबरीला? जटायूला कोण ओळखत होतं? राजन, कशाही अवस्थेत भजनात खंड न पडू देता देवप्राप्ती भक्तांनी केली. तर रामायणाचे प्रसंग तुला मी काय सांगू? रामायणात सोपाधिक सिस्टम सुग्रीम ते फारच भानगडी आहेत. वास्तविक ते हनुमंतायनच आहे, पण हनुमंताचा प्रवेश कधी आहे रामायणात? कुठे आहे तो किष्किंधाकांड? कुठे आहे? सुग्रीवाच्या मैत्रीच्या वेळेला एंट्री आहे हनुमंतरायाची. तोपर्यंत हनुमंतरायाचा काही संबंधच नाही आहे. अत्यंत विचित्र कथा आहे. रामायणातला वाली अतिशय महत्त्वाचा आहे. जे कोणी वानर म्हणतात, कोणी माकड म्हणतात, कुणाचं काय असेल काहीच कळत नाही माणसाला. वानर हसत असते काय? त्याला व्याकरण येते काय? ते बोलते काय? पण हनुमंतानी परिचय ज्या वेळेला दिला तेव्हा ते जे बोलले, राम म्हणतात लक्ष्मणा आश्चर्य आहे, हा जीव वैयाकरणी आहे. वैयाकरणी कोणता शब्द ऱ्हस्व दीर्घ कसा? अरे एवढा भाषेचा तज्ज्ञ आहे. विचारता खरं त्याला कोण आहे? रामाने विचारलं कोण आहे? ओळख दिली. सांगितलं मी मंत्री आहे सुग्रीवाचा. व्याकरण कुठे शिकला? सूर्याजवळ शिकलो म्हणला. सूर्याजवळ? माझे गुरु आहेत. माझी शिक्षा दीक्षा भगवान भुवन भास्कराकडे झालेली आहे. सूर्य माझे गुरु आहेत. मी व्याकरण त्यांच्याकडे शिकलो. सांगितलं तर विचित्रच आहे. संबंधच तुमचा आमचा विचित्र आहे. कारण हा पुत्री तर त्याचाच आहे. आणि रावणाच्या बाबतीत आपण जे रामायणात वाचतो आणि ऐकतो ते फार वेगळं आहे. युद्धाला जाताना कुंभकर्णाने ब्रह्मबोध केला रावणाला. दादा आपण तपस्वी आहोत. तपस्वी किती किती वर्ष तप केलं तू, मी, बिभीषणाने किती किती वर्ष तप केलं. पण तपाचं फल माझ्या ठिकाणी तमोगुणामुळे निद्रा आणि तुझ्या रजोगुणामुळे भोग. सत्वगुणामुळे बिभीषण फक्त राम राम करतात, शरण गेलंय. तू अहंकारामुळे शरण जात नाही. आणि मी तमोगुणामुळे मला फक्त झोपावंसं वाटते, मरा कित्ता राहा. हजारो वर्षे घालवली आपण तपात. पण ज्याना मी रामम कुंभकर्ण वाच, मी रामाला जाणतो ब्रह्मा येते. 80,000 बायका असल्यावर तुला त्याची बायको आवडली?
रावणाने सांगितलं माणसं मरून राहिली, युद्ध सुरू आहेत, प्रवचन तिथून आल्यावर करतो, सध्याला युद्धाला जा. सांगितलं जातो, आलिंगन दिलं, डोकं ठेवलं पायावर. दादा ही तुझी आणि माझी शेवटची भेट आहे. सांगितलं का राम लक्ष्मणाला मारून येतोस ना तू? सांगितलं आता मारून येतो की मरतो. पश्चात रावण कुंभकर्णानं मेघनाथाचं काय झालं? कुणी समुद्रावर शतयोजन दगडाचा पूल बांधू शकला काय? तरी तू मला म्हणतो की राम लक्ष्मणाला मारून मला भेटायला. किती हास्यास्पद आहे. आणि जखमी रावण, फार जखमावत्या रावणाला. ज्या दिवशी रावणाचा वध झाला त्याच्या आदल्या रात्री रडत होती मंदोदरी. औषध उपचार पट्टी सेवक. अर्धरात्र झाल्यानंतर रावणाने सांगितलं मंदोदरी सेवकांना बाहेर घालून दे, दार बंद कर, बैस माझ्याजवळ. काय झालं? तू शहाणी आहेस, विदुषी नाही आहेस, स्त्री आहेस, तुला अक्कल किती आहे? आत्ताही तुम्हाला बोलली की हे सगळं मिटवा, उगीच मराल, सीता देऊन मोकळे व्हा, मिटून जाईल सगळं. हे तुला कळते स्वयंपाक करणाऱ्या बाईला, मला अक्कल नाही. माझ्यासारखा विद्वान पंडित आहे कोणी या जगाच्या पाठीवर तिन्ही लोकात? भोलानाथाने वास्तुपूजेला मला बोलावलं, मूर्ख म्हणून बोलवलं काय? मी गण नाही का त्यांचा? तुम्ही अज्ञानी जीव, मला प्रत्येकाने बोध केला कुंभकर्णापासून, विभीषणापासून. किती अक्कल आहे विभीषणाला? कुंभकर्णाला काय कळते? तू तर स्त्री आहेस, मूर्खच आहेस, प्रश्नच नाही. आज तुला मी सांगतो, उद्या मी रामरूप होईल, कारण रामाचा बाण मला लागला की मी रामरूप झालो. आज आपली पती पत्नीची शेवटची रात्र आहे. आज मी तुला याचं गुह्य सांगतो आणि रहस्यही सांगतो. आम्ही तपातून वरदान प्राप्त करून जेव्हा परत आलो, माझ्याबरोबर कुंभकर्ण नव्हता, विभीषणही नव्हता. मी एकटा वाटेने येत असताना नारदाचं दर्शन झालं. संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडीला. मी नारदांना प्रणाम केल्यावर विचारलं, महर्षी मला काही विचारायचं आहे, तुम्हाला विचार. नारद म्हणतात, मी जन्मभर सल्लाच देत आलो, अडीअडचणी माझ्याच कोर्टात असतात, काय विचारायचं तुला? सांगितलं मला एवढंच विचारायचं आहे, माझे जे सेवक आहेत, माझ्या मोठ्या भावाची संपदा, राज्यलक्ष्मी, लंका माझी नाही, मी माझे मोठे बंधू कुबेर यांच्याजवळून हिसकून घेतली. त्यांचे सेवक यक्ष हाकलून दिले आणि माझे सेवक राक्षस तिथे बसवले. यक्ष मांसाहार करतात, नरमांस नाहीत खात, पण माझे राक्षस नरमांस खातात. अति पापी, कोणतंच पाप नाही की जे करत नाहीत, आणि मी त्यांचा स्वामी. तर मी चाललो लंकेला. मी तुम्हाला युक्ती विचारतो, या पाप्यांचा उद्धार कसा करू मी? कारण माझे शरणागत आहेत, माझे दास आहेत, सेवक आहेत, माझे आहेत सगळे, आणि आचरण याप्रमाणे आहे. तरीही अपि चेत शूद्राचारो भजते मामन्यवाक साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितोस. त्या उद्धाराची युक्ती मला सांगा. नारदाने सांगितलं, सांगतो, पण एका अटीवर. स्त्री पुत्रालाही तू सांगणार नाहीस, हे वचन दिसे तर सांगतो. सांगितलं, दिलं. सांगितलं त्याला युक्ती. राज्य कर, खाओ पिओ मजा करो. तुला मी खून सांगतो, ज्या दिवशी तुझी भगिनी शूर्पणखा, पाहू शकत नाही कोणी तिच्याकडे, तपस्विनी आहे ती, 1000 वर्ष तप केलेली आहे शूर्पणखा, पण ज्या दिवशी ती नकटी होईल आणि रक्त नाकाचं गाळत तुझ्याकडे येईल आणि तुझी संरक्षक लंकिनी राक्षसिणी, संपूर्ण लंकेचं रक्षण करते, ती जेव्हा मुष्टीप्रहारानं मूर्छित होईल, त्यावेळेला तू जाणून घेजो
की आपल्याला आता वैकुंठाला जायचं आहे. तू युक्ती अशी कर की जेणेकरून हे लेखाचे लक्षात येत नाही राक्षस कोणकोणता रामासमोर जाईल. कसं होईल? रामाला आणावं लागेल लंकेत, आणि राम येणार नाहीत लंकेत. स्वर्गाच्या मीटिंगमध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्या मंथरेला वॉटरफ्रूट जास्त आवडत होते. वॉटरफ्रूट ते काय म्हणतात, टरबूज. म्हणून कलीची शक्ती त्या फळात प्रवेश करील. ते फळ त्या मंथरेनं खाल्लं की तिची बुद्धी बिघडून जाईल, आणि तिनं कैकेयीला आलिंगन दिलं की ती प्राणापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या रामाला वनवासात पाठवेल. आम्ही काढलं त्याला. नारद म्हणतात आम्ही देवांच्या पिटिंगेत रामाला काढलं अयोध्येतून. पुढे प्रवास आहे. इथपर्यंत आल्यानंतर तू येण केन प्रकारेण, कारण ती जगन्माता आहे तुझी माझी सगळ्यांची, तिचं हरण कर. सीतेचं हरण केलं आणि तिला कोंडून ठेवलं, तू कैद केलं, राम येतील. कारण कोण कुठे जन्माला यायचं ठरलेलं आहे. हनुमंतराय कोण आहे, जांबवान कोण आहे, सुग्रीव कोण, कोणापासून कोणाची उत्पत्ती, त्या सगळ्या देवतांनी आपापल्या अंशानं ही शक्ती निर्माण केलेली आहे. तू जेव्हा सीतेला आणशील त्यानंतर राम येतील आणि सगळ्यांना मुक्त कर. तू युद्धाला जायचं नाहीस. तुझे प्रपौत्र पौत्र, कारण 16 पूत सवा लखनाती उसरावन के दिया न बाती, 16 पुत्र अतिरथी आणि 1.25 लाख नातू होते रावणाचे. यांना सगळ्यांना युद्धाला पाठव. तुला एकादश रुद्राचं दर्शन होईल हनुमंताच्या रूपात. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. त्यांच्याशी एकांतात बोलून घेजो, कारण ते लंका जाळतील. जाळणे भागच आहे. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. ही इतकी अशुद्धी झाली आहे राक्षसांनी केली आहे की हनुमंताने लंका जाळल्या वाचून शुद्धी होणार नाही आहे भूमीची. कारण पुढे याच्यावर राम भक्त विभीषण राज्य करणार आहेत, म्हणून ही शुद्धी आवश्यक आहे. मेघनाथ फार कठीण मारायला, कुंभकर्ण तरी मरतील. शेवटच्या दिवशी तू युद्धाला जा. तू युद्धाला गेला, खरा शत्रू दाखव बरं. प्रतिकार साधा नाही करायचा. नाटक, पूर्ण नाटक करता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला भगवान भुवन भास्कराचं चिंतन करून राम ब्रह्मास्त्र धनुष्याला लावतील, प्रतिकार नको करू. मग ढाल समोर आणायचीच नाही. उघड्या शरीरानं मुखात रामाचा उच्चार कर आणि ते ब्रह्मास्त्र छातीवर घे, तू रामरूप होशील. मंदोदरी हे उद्या घडेल. मला सांग, 6 महिने झाले सीतेला आणून, असा एकही दिवस गेला काय तू मला ब्रह्मबोध केला नाही? सीतेला परत करा, सीतेला परत करा, सीतेला. मला अक्कल नव्हती काही. 80,000 बायका ज्याच्या आहेत, आणि ज्यांना मेरा मी जाणतो ब्रह्म आहे, सीता जगन्माता आहे जाणतो, तिला महालात ठेवलं, झाडाखाली ठेवलं. अगं मला सीतेचा भोग घ्यायचा असता तर महालात नसतं आणलं काय मी तिला. तिला वेळोवेळी कष्ट दिले. गुप्तचरांनी रामाला सांगितलं रावण तलवार काढतो, कापून टाकतो म्हणतो. सीतेला कापलं, धाक दाखवला की कापलं. माझा उद्देश होता लवकरात लवकर रामावर, माझी पत्नी फार कष्टात आहे हे ऐकून परिणाम व्हावा आणि लवकरात लवकर मला प्रभू दर्शन व्हावं. रे वेड्यांनो, अज्ञान जीव हा तुम्ही, तुला काय अक्कल आहे? आता उद्या मी रामरूप होईल आणि माझं प्रेत. मंदोदरी तू पतिव्रत आहेस. मी तर म्हणतो नाथांच्या म्हणण्याप्रमाणे तू विष्णू निर्मित आहेस, राक्षस कन्या नाही आहेस. मी स्वरूपात विलीन झाल्यानंतर तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर माझ्या चितेवर सती जावं लागेल. 10 रामायणाचं प्रमाण माझ्याजवळ आहे. नाथ माऊली सोडून सगळ्यांनी म्हटलं आहे की मंदोदरी विधवा नाही झाली, रावणाच्या शरीरावर सती गेली.
सारखा आहे. अनेक वेळा जेव्हा जेव्हा राम झाले तेव्हा वेगवेगळी थोडी थोडी लीला झाली. म्हणून एखाद्या रामावताराच्या वेळेला घडलं असेल, दुसरं काही उत्तर नाही यायला. भगवंताचा राज्याभिषेक न भूतो न भविष्यती. अनेक राजांचे राज्याभिषेक झाले. धर्मराजाचं मी सांगितलं ना तुम्हाला. राजसूय राज्याभिषेक रामाच्या पद्धतीचा नाही कोणाचा, कोणाचाच नाही. राज्याभिषेकाच्या वेळेला एक माळ आणून अगस्त्याने दिली त्यांना. सांगितलं, राजा रामा, मी संट्या साधू आहे, ही नवरत्नांची माळ तुझ्या गळ्यात घालतो, आज राज्याभिषेक आहे, तुला दिली भेट. रामाने पाहिलं, माझं प्रेम सीतेवर आहे, सीतेला दिली. आणि ज्या दिवशी बक्षिसांचा वाटप झाला त्या दिवशी सीतेनं हनुमंताला दिली, त्यांनी रिजेक्ट केलं. दुःख तर झालंच. रामाने विचारलं अगस्तीला, महाराज आम्हाला इतिहास सांगा तुम्ही, इतिहास. ही माळ तुमच्याजवळ कशी आली? 2 मिनटं फक्त. अगस्तीने सांगितलं, रामा, एक श्वेत नावाचा राजा होता, लक्षपूर्वक ऐका. अन्नदान करणाऱ्यांनो, देणगी देणाऱ्यांनो आणि श्रोत्यांनो. ओरिजिनल रामायणाची कथा सांगतो तुम्हाला. राजा श्वेत महादानी, महादानी, पण त्यांनी जीवनात अन्नदान एक कणाचंही केलं नाही. पुण्यदानाचं मेले, स्वर्गाला गेले. दुपारी भोजनाची वेळ झाल्यावर इंद्राला विचारलं, महाराज मला भूक लागली आहे, भोजनाची व्यवस्था काय? इंद्राने सांगितलं, करून ठेवलेली आहे. तू अन्नदान केलं नाही आहेस, कोणाला जीव नाही घातलेला आहे, आणि म्हणून तुला तुझं प्रेत खावं लागेल. माझ्या विमानात बैस, गंगेच्या काठावर जा, तुझं प्रेत सडलं नाही आहे तसं तर तसंच ठेवलं आहे मी. भूक लागली की ते जायचं, त्यातलं एवढं मांस खायचं आणि परत यायचं. जायचं विमानात, यायचं विमानात, पण खायचा मुडदा तुझाच. अगस्ती म्हणतात, बाबा मी एक दिवस तिथे गेलो, मला तो मुडदा खाताना दिसला. मी त्याला विचारलं, राजन क्या बात, स्वर्गात येतो विमानातून, तुझा मुडदा खातो? सांगितलं, पंचायत झाली ना. एवढा मोठा अधिक मास ज्येष्ठाचा अन्नदानच नाही केलं बा. लोकांनी अन्नदान केलं, त्या जेवायला मात्र गेलो, पण स्वतः काही अन्नदान केलं नाही, पंगत काही घेतली. सांगितलं, तुझा मुडदा तुला खावा लागेल. श्वेताने खाल्ला. ही ओरिजिनल रामायणातली कथा आहे, उत्तरकांडातली. शेवटी अगस्त्याने सांगितलं, माझं पुण्य देतो, घे, माझ्या पुण्यानं स्वर्गात जा, पुन्हा मुडदा नाही खावा लागणार. त्या राजा श्वेताच्या गळ्यात ही नवरत्नाची माळ होती, ती श्वेतानी मला दिली, ती रामा मी तुला अर्पण केली. पुंडलिक वरदा.